हॅलो स्टुडंट्स, मी अनघा पाटक. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात तुम्ही बघितलं असेल की कालच्या भागात आपण रीडिंग अँड रायटिंग नंबर अप टू 5 डिजिट नंबर हा लेसन सुरू केला. आता आपण कालच्या भागात आपले फक्त 5 एक्झाम्पल झाले. आज आपण 6 नंबरचं बघणार आहोत. बघा एक्झाम्पल काय आहे ते. विच नंबर इज ऑब्टेन बाय ऍडिंग 1 टू द बिगेस्ट 4 डिजिट नंबर. क्वेश्चन नीट समजून घ्या. क्वेश्चन पुन्हा एकदा मी वाचून दाखवते. विच नंबर इज ऑब्टेन by adding 1 to the biggest 4 digit number. पहिले एक इथे लिहून घ्यायचं की बिगेस्ट 4 डिजिट नंबर कोणता आहे. बिगेस्ट 4 डिजिट नंबर. आता हे तुम्हाला मी मागच्या भागात पण सांगितलं की बिगेस्ट 4 डिजिट नंबर कोणता आहे तर 9999. याच्यानंतर काय सांगितलं ऍडिंग 1. आपल्याला काय करायचं ह्या नंबर मध्ये ऍड करायचं म्हणजे काय तर एक नंबर आपण त्याच्यात वाढवायचा आहे म्हणजे बेरीज करायची. या ठिकाणी ऍडिंग करायचं म्हणजे काय तर बेरीज करायची. 9 + 1 10. इथे पण 10 10 10,000. 9999 + 1 = 10,000. तर आपला आन्सर काय आला या ठिकाणी 10,000. आता पर्याय क्रमांक बघा तुमच्या बुक मध्ये 10,000. पर्याय क्रमांक 3. आता याला तुम्ही काय करा या पर्याय क्रमांक 3 ला सर्कल करून घ्या बुक मध्ये. आलं तुमच्या लक्षात की पहिला आपल्याला काय सांगितलं आपल्याला काय शोधायचं होतं तर बिगेस्ट 4 डिजिट नंबर आणि त्याच्यात 1 फक्त आपल्याला ऍड करायचं होतं म्हणजे इथे ऍडिशन करायचं होतं बेरीज करायची होती. 9,999 + 1 = 10,000. म्हणजे या सगळ्यांचं आन्सर किती आलं तर 10,000. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचं 7 नंबरचं एक्झाम्पल आपण घेऊ. हे सगळं तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. आपण पुढचं एक्झाम्पल लगेच बघू काय आहे ते. हाऊ टू राईट द नंबर क्वार्टर टू 25,000 इन न्यूमरल्स. बघा त्यांनी काय सांगितलं हाऊ टू राईट द नंबर quarter to 25,000 in numerals. क्वेश्चन पहिला नीट रीड करायचा आणि त्याच्यानंतरच तो सॉल्व्ह करायचा. बघा हाऊ टू राईट द नंबर क्वार्टर टू 25,000 इन न्यूमरल्स. आता इथे क्वार्टर टू 25,000 म्हणजे काय तर 25,000 इथे नंबर पूर्ण नाही. मग आता तुम्ही क्वार्टर टू 25,000 हे कसं काढाल मला सांगा. आता 1,000 चा क्वार्टर पार्ट आपण बघू. आता 1,000 चा हाफ तुम्हाला माहिती आहे की 500 होतो. मग त्याचा क्वार्टर किती होणार मला सांगा. 1,000 चा क्वार्टर हे तुम्हाला झालेला आहे 250. 1,000 चा क्वार्टर किती होतो तर 250. मग आपल्याला इथे काय विचारलं हाऊ टू राईट द नंबर क्वार्टर टू 25,000 इन न्यूमरल्स. मग इथे काय करायचं 25,000 - 250 करायचं म्हणजे आपला आन्सर येईल 0,5,7,4,2. आन्सर काय आला 24,750. म्हणजे हा नंबर काय मिळाला आपल्याला क्वार्टर टू 25,000 = 24,750. म्हणजे याच्यात बघा पर्याय क्रमांक 3 आपला आन्सर काय आलाय तर 24,750. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आता हे आन्सर तुम्ही तुमच्या बुक मध्ये काय करायचं आहे सर्कल करायचं आहे त्या पर्यायाला.
त्याच्यानंतर आपण 8 नंबरचं क्वेश्चन घेऊ. हे लक्षात आलं ना तुमच्या, क्वार्टर टू 25 म्हणजे काय 25 पूर्ण नाहीये. मग आपण काय केलं, पहिलं 1000चा क्वार्टर पार्ट काढून घेतला, तो आला 250. तुम्हाला माहिती आहे की क्वार्टर म्हणजे 250, मग 25,000 मधून आपण काय केलं तर 250 मायनस केलं आणि आन्सर आला आपलं 24,750. आता आपण पुढचा क्वेश्चन बघू 8 नंबरचा. बघा तुम्ही एकदाच प्रॅक्टिस करून हे होणार नाही, तुम्हाला खूप वेळा याची प्रॅक्टिस करावी लागेल. मी एकदा सोडून तुमची प्रॅक्टिस होणार नाही, एकदा सोडून दाखवून. आता काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड चूज द करेक्ट ऑप्शन. आता मी डायरेक्ट इन्फॉर्मेशनच इथे देते, तुम्हाला काय दिलेली आहे ती, ते काय मी लिहित नाही. बाकीचं ए ला दिलंय त्यांनी 19,320 युनिट्स. त्याच्यानंतर पुढे काय दिलंय, बी ला 1,932 टेन्स. त्याच्यानंतर सी नंबरला त्यांनी दिलाय बघा 1,932 हंड्रेड्स. आता या ठिकाणी मला 3 ऑप्शन दिलेले आहेत बघा. ए ला आपल्याला दिले आहे 19,322 युनिट्स, त्याच्यानंतर बी ला दिलाय 1,932 टेन्स आणि सी नंबरचा पर्याय 1,932 हंड्रेड्स. मग ह्याच्यात क्वेश्चन काय आहे तर रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड चूज द करेक्ट ऑप्शन. आता मला सांगा की 19,320 युनिट्स आणि 1,932 टेन्स. आपण बघू आन्सर. हा नंबर युनिट्स म्हणजे तो तसाच राहणार. आता 1,932 टेन्स मल्टिप्लाय 10 केल्यावर काय होणार, तर हा नंबर आहे तसाच लिहायचा 1,932 आणि वरती एक 0 लिहायचा. म्हणजे काय झालं तर आपल्याला इथे पण ते दोन्ही हे पर्याय काय आहेत तर सेम आहेत. ए आणि बी हे काय झाले, आता 1,932 हा काय ह्याच्यात मॅच होत नाही, बरोबर. म्हणजे हे दोन पर्याय आहेत ते काय आहेत तर ए आणि बी. 19,320 युनिट्स आणि 1,932 टेन्स याचा अर्थ एकच होतो. त्याच्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बघा, पर्याय क्रमांक 1 काय दिलेला आहे, ए अँड बी आर द सेम ऑप्शन. म्हणजे दोन्ही पर्याय क्रमांक ए आणि बी हे काय तर सेम आहेत, दोन्ही पण समान आहेत. म्हणजेच आपला आन्सर याचं कोणतं आलं तर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 हे तुम्ही आता तुमच्या बुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. त्याच्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल बघू 9 नंबरचं. आता सगळेच एक्झाम्पल मी संपूर्ण लिहिणार नाहीये, काही मी शॉर्ट मध्ये लिहीन, ते तुम्ही फक्त बुक मध्ये तुमच्या बघायचं आहे आणि मी नंबर इथे बरोबर टाकते. आता आपण 8 पर्यंत झाली आपली. अ नंबर हॅज 300 हंड्रेड्स 70 टेन्स अँड 27 युनिट्स. आता एक नंबर दिलेला आहे बघा, काय सांगितले, अ नंबर हॅज a number has 300 हंड्रेड्स असं दिलेलं आहे, 300 हंड्रेड्स. आणि काय बोललाय पुढे 70 टेन्स. तुम्ही बुक मध्ये लक्ष द्या, बुक असेल तर 70 टेन्स. आता मला जरा लिहायला वेळ लागतो कारण काय काय क्वेश्चन मोठे असतात. अँड 27 युनिट्स, 27 युनिट्स. हा नंबर काय करायचा आहे तुम्हाला तयार करायचा आहे. नंबर हॅज 300 हंड्रेड.
आता 300 हंड्रेड्स म्हणजे तुम्ही कसं लिहिणार मला सांगा. पहिला आपण लिहू इथे 3, क्वेश्चन मध्ये नीट बघा. 300 हंड्रेड्स म्हणजे कसं लिहू मी इथे 300 मल्टिप्लाय 100 म्हणजे हे किती होणार बघा 30,000. त्याच्यानंतर काय बोलले ते 70 टेन्स 70 टेन्स 70 टेन्स म्हणजे 70 मल्टिप्लाय 10 किती होणार तर 700. 70 टेन्स वाचताना क्वेश्चन नीट वाचायचा. 70 टेन्स म्हणजे 70 मल्टिप्लाय 10 करायचं. 70 मल्टिप्लाय 10 किती झालं तर 700. त्याच्यानंतर 27 युनिट्स 27 युनिट्स म्हणजे इथे 27 युनिट म्हणजे आपण हे कसं लिहिणार लिहिते 27 युनिट्स म्हणजे डायरेक्ट लिहू आपण असं लिहिणार बरोबर ना. म्हणजे हा नंबर काय तयार होणार मला सांगा 30,000 बघा 30,000 झाला. 70 टेन्स म्हणजे 700 आणि 27 युनिट्स मी डायरेक्ट लिहिलं. ऍक्च्युली 20 म्हणजे इथे 2 कोणत्या प्लेसला आहे तर 10 प्लेस आहे म्हणजे त्याची 2 ची हे काय होणार प्लेस झाली तर 20 आणि लास्टला कोणता राहिला तर 27 राहिला म्हणजे तो युनिट प्लेसला आहे 7 नंबर. मग आपण हे कसं लिहिणार बघा नंबर आपला कसं तयार होईल तो 37,000 आणि 27 युनिट 37,000 आणि 27 युनिट्स. एक मिनिट 30 हा 100 प्लेसला आहे. सॉरी एक मिनिट क्वेश्चन नीट आहे का. आता या ठिकाणी काय होणार आहे तर जरा घाई मी चुकीचं लिहिलंय इथे. आता इथे आपल्याला 1000 प्लेसला काहीच नाहीये ह्याची व्हॅल्यू काय आहे तर 10,000 प्लेसला आहे. 1000 प्लेसला काहीच नाहीये. आता 7 पुढे त्याच्यानंतर काय 70 टेन्स म्हणजे हा कोणत्या प्लेसला आहे तर 700 प्लेसला आहे आणि नंतर काय लिहायचं तर 27 म्हणजे हा नंबर काय झाला तर 30,727. मग अशा आपण चुकून काय घेतलेला हा जो नंबर होता तो 1000 प्लेसला घेतलेला पण हा 1000 प्लेसला आहे का नंबर नाही. हा कोणत्या प्लेसला आहे तर 100 प्लेस आहे त्याच्यामुळे त्याची जागा तीच असं घाईघाईत होऊ शकतं. म्हणूनच सांगते की पहिलं क्वेश्चन नीट वाचायचं. मी पण चुकू शकते. तर बघा 70 टेन्स म्हणजे 70 मल्टिप्लाय आपण 10 केलं म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय झाली 700 म्हणजे तो 100 प्लेसला झाला आणि नंतर लास्टला 27. मग आता हा पर्याय बघा कोणता आहे तो तुमच्या बुक मध्ये पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3. बघा सर्कल करा. पुन्हा एकदा क्वेश्चन लक्षात घ्या. नंबर हॅज 300 170 टेन्स अँड 27 युनिट्स. नंबर काय आहे तर 300 हंड्रेड्स म्हणजे काय झालं तर 30,000. त्याच्यानंतर 70 टेन्स म्हणजे काय झालं तर तो 700 झाला आणि 27 युनिट्स म्हणजे 27 मी डायरेक्ट लिहिलंय 10 प्लेसचा न दाखवता 27 म्हणजे तो आपण असा लिहिला आणि 7 ज्या ठिकाणी 100 प्लेसला आहे आणि 3000 प्लेसला 10,000 प्लेसला इथे काहीच नाहीये त्याच्यामुळे आपण तिथे 0 पकडला. अशा रीतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केला. आता आपण 10 नंबरचं बघू. आता विच ऑफ द फॉलोइंग 10 नंबरचा क्वेश्चन काय बघा आता तुमच्या बुक मध्ये आहेच. विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह इज करेक्ट. काही अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत तर ते कोणतं करेक्ट आहे त्याच्यातलं ते तुम्ही सांगायचं आहे. तर पहिला मी लिहिते 100 मीन्स 10 युनिट्स. पहिला पर्याय ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत 100 मीन्स मी प्रत्येक ऑप्शन तुम्हाला सांगणार समजावून. त्याच्यानंतर सेकंड नंबरला काय दिले बघा 10 हंड्रेड्स मीन्स 10 हंड्रेड्स मीन्स
1000. अजून काय दिलेलं 10 tens मीन्स 1 युनिट. 1 युनिट. 1000 मीन्स 10 tens. 1000 4 नंबरचा ऑप्शन आहे. 1000 मीन्स 10 tens. आता 100 मीन्स 10 युनिट्स. आता हे ऑप्शन बरोबर आहे का मला सांगा. 100 मीन्स 10 युनिट्स असं ऑप्शन येईल का बरोबर, तुम्हीच विचार करा. 100 म्हणजे किती होणार. 100 10 मल्टिप्लाय 10 म्हणजे 10 आपण किती वेळा लिहितो तर 10 वेळा, तेव्हा काय होणार 100. म्हणजे हा पहिला ऑप्शन काय आहे तर चुकीचा आहे. 10 युनिट्स म्हणजे 100 होतच नाही. त्याच्यानंतर 10 मी इथे लिहिते 1 नंबर. आता 2 नंबर आपल्याला कोणता अल्टरनेटिव्ह बरोबर आहे ते चेक करायचं आहे. 10 मीन्स 1000. तर 10 मल्टिप्लाय 100 इज इक्वल टू 1000. म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे. तरी पण आपण पुढचे पण चेक करू. 10 tens मीन्स 1 युनिट होईल का. आता बघा 10 tens मीन्स किती होणार तर 100. 10 वेळा 10 घेतली किती झाले 100. आता 1000 मीन्स 10 tens होईल का. 10 tens म्हणजे किती, आता वरती सांगितलं मला 10 tens म्हणजे किती होणार 100 होणार. म्हणजे 10 हे बघा 10 मीन्स 1000 म्हणजे हा जो सेकंड नंबरचा पर्याय आहे तो या ठिकाणी बरोबर आहे. आता मी सगळे अल्टरनेटिव्ह तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितले की आता इथे त्यांनी लिहिले 100 मीन्स 10 युनिट्स होऊ शकत नाही. त्यानंतर 10 मीन्स 1000. 10 मीन्स 1000 हे ऑप्शन बरोबर आहे. 10 tens मीन्स 1 युनिट चुकीचा आहे. 1000 मीन्स 10 tens चुकीचा आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. बघा याचा आन्सर काय येणार इथे तर पर्याय क्रमांक 2. आता हे तुम्ही तुमच्या बुक मध्ये सर्कल करून घ्या किंवा नोटबुक मध्ये तुम्ही हे सगळं लिहून ठेवा म्हणजे तुमची तेवढी प्रॅक्टिस होईल. अच्छा ह्याच्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल बघू. इलेवन नंबर क्वेश्चन मी नीट वाचते. विच ऑफ द फॉलोइंग सिम्बॉल्स रिप्रेझेंट द नंबर 50,003. आता तुम्हाला काही सिम्बॉल दिलेले आहेत. आपण सिम्बॉल बघू. पहिला आधी सिम्बॉल बघू. आता तुमच्याकडे एक मी इथे लिहून दाखवते पहिलं 50,003. आपलं 11 नंबरचं एक्झाम्पल बघा. 50,003 असा काय वर्ड मध्ये नंबर आहे. तो पहिला आपण फिगर मध्ये तयार करू. 50,003 मग तुम्ही कसा लिहिणार तो आधी पहिलं असं आपण लिहून घेऊ तरच आपल्याला ते बीड्स कोणतं म्हणजे त्याच्यातलं ऑप्शन बरोबर येईल. जी काय फिगर तुम्हाला दाखवली ते कोणतं बरोबर येईल ते कळेल तुम्हाला. आता पहिलीच आपण पहिलं बघू. इथे मी काढते. आता तुम्हाला काय हे सगळं काढायची गरज नाही. हा एकदम सोपा क्वेश्चन आहे. 1 2 3 4 5. त्याच्यानंतर सेकंडला इथे काहीच नाहीये. इथे पण काहीच नाहीये. इथे पण काहीच नाहीये आणि इकडे काय 3. बघा आता हा 10,000 प्लेसला आहे. हा कोणता आहे कोणत्या प्लेसला 1000. इथे 100 टेन्स आणि युनिट मी इथे लिहून घेतलंय कोणकोणती प्लेस आहे याची ती बघा. आणि इथे 10,000 प्लेसला कोणता नंबर आहे तर 5 आहे. मी इथे लिहिते 10,000 ला काय 5. आता 1000 प्लेसला काय आहे का नाही आहे 0. 100 प्लेसला पण 0. इथे काय आहे 10 प्लेसला पण 0 आणि इथे 3. म्हणजे आपल्याला पुढचे ऑप्शन बघायची गरजच नाही. आपला जो पर्याय क्रमांक 1 आहे तोच या ठिकाणी काय आहे तर बरोबर आहे. तुम्ही बघू शकता की इथे किती आहेत 5 आहेत.
मध्येच काहीच नाही, फक्त 10,000 प्लेसला 5 आणि इथे पण तसंच दिलेलं आहे, इकडे युनिट प्लेसला 3 आहे. त्याच्यामुळे काय तर पर्याय क्रमांक 1 हे याचं काय आन्सर आहे. पर्याय क्रमांक 1. आता तुम्ही हे बुक मध्ये तुमच्या सर्कल करून घ्या. एखाद्या वेळी कुठे जर घाईघाईत काही मिस्टेक झाली असेल तर समजून घ्या, कारण अशी होऊ शकते मिस्टेक, पण मी त्यावेळी ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. त्याच्यानंतर 12 नंबरचा क्वेश्चन घेऊ आपण. ऑब्झर्व द सिम्बॉल, राईट द रिझल्टिंग नंबर इन न्यूमरल्स. आता तुम्हाला या ठिकाणी काय दिलेले आहे तर सिम्बॉल दिलेले आहे आणि तो कोणता नंबर आहे ते तुम्ही हे करायचंय. सिम्बॉल दिलेला आहे बघा, हा सिम्बॉल तुम्ही ऑब्झर्व करायचा आहे. या ठिकाणी काय आहे फक्त तुम्हाला, आता हे काय काढायची तुम्हाला गरज नाही, आता तुमच्या लक्षात येईल मी काय शिकवते आहे ते. मी जशी येते तशी फिगर काढते बघा. पहिले किती आहे तिथे 6 बीड्स आहेत, 3 4 5 6. याच्यावरून हा नंबर कोणता आहे तो तुम्ही ओळखायचा. इथे काहीच नाहीये. त्याच्यानंतर पुढे बघा, या ठिकाणी पण काहीच नाहीये, म्हणजे इथे 10,000 प्लेसला किती आहेत तर बीड 6 आहेत. इथे 1000 प्लेसला काहीच नाहीये, 100 प्लेसला काहीच नाहीये. त्याच्यानंतर 10 प्लेसला बघा किती आहेत तर 2 आहेत. 10 प्लेसला 2 आहेत आणि युनिट प्लेसला 6 आहेत. 1 2 3 4 5 6. बघा एकदा पुन्हा, इथे युनिट प्लेसला किती आहे 6 आहेत. हे झाले इथे 10 प्लेस आणि इथे युनिट प्लेस. मग आता हा नंबर कसा तयार होईल. हा 10,000 प्लेसला काय आहे तर सोपं आहे एकदम सोडवायला, 6 आहे. इथे 1000 प्लेसला काहीच नाहीये, 100 प्लेसला पण काही नाहीये, 10 प्लेसला 2 आहे आणि इथे किती आहेत तर 6 आहे. म्हणजे हा नंबर तुमचा काय तयार झाला बघा 60,026. बघा 60,026 म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. आता हे तुम्ही तुमच्या बुक मध्ये सर्कल करून घ्या. अशा प्रकारे आपण लेसन नंबर 2 रीडिंग अँड रायटिंग नंबर अप टू 5 डिजिट हा लेसन आज आपण कंप्लीट केला. जेवढं मी शिकवलं तेवढं तुम्ही आता नोट डाऊन केलंच असेल, किंवा जर बुक असेल तर त्याच्यात तुम्ही सर्कल करून घेतलं असेल. आणि मी एकदा सोडून हे तुम्हाला कळणार नाही, त्याचा पुन्हा तुम्ही सराव करत राहा, म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. ठीक आहे. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.